नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील दुपारनंतर आणि रात्रीच्या भागात होणाऱ्या पावसाचा सविस्तरपणे अपडेट जाणून घेऊया। 30 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल मित्रांनो। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बी काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अमरावती जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस बघायला मिळेल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल, काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला विजांच्या कडकडाटासह। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला, काही भागामध्ये तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल। जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। तसे बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल, तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल। परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला।